नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत इयत्ता 3री विषय गणित पान क्रमांक 45-46 आकृतीबंध। आकृतीबंध या घटकाची अध्ययन निष्पत्ती आपल्याला याप्रमाणे सांगता येईल। हा आहे माझा परिचय। चला तर मग इयत्ता 3री विषय गणित पान क्रमांक 45 व पान क्रमांक 46। खालील आकृतीबंधामध्ये प्रत्येक आकृतीला एक क्रमांक दिलेला आहे। 1 नंबरला आहे त्रिकोण, 2ला आहे गोल, पुन्हा त्रिकोण, पुन्हा गोल आणि या सगळ्या आकृत्यांना क्रमाने अंक 1, 2, 3, 4, 5, 6 असे दिले आहेत। 7, 8 आणि 9। आता इथे कोणत्या आकृत्या असणार आहेत पहा बरं। त्रिकोण झाला की गोल येतो, म्हणून 6व्या क्रमांकाला आहे गोल। मग आता 7व्या क्रमांकाला काय येणार? त्रिकोण येणार। पुन्हा 8व्या क्रमांकाला गोल येणार आणि पुन्हा 9व्या क्रमांकाला त्रिकोण येणार। हा आहे आपला आकृतीबंध। वरील आकृतीबंधामध्ये कितव्या क्रमांकावरील आकृत्या त्रिकोण आहेत आणि कितव्या क्रमांकावरील आकृत्या वर्तुळ आहेत हे आपणास विचारले आहे। तर कितव्या क्रमांकावरील आकृत्या त्रिकोण आहेत? आपणास दिसते आकृतीमध्ये की 1, 3, 5 या क्रमांकावरील आकृत्या त्रिकोण आहेत। म्हणजे 7 आणि 8ला सुद्धा त्रिकोण असणार आहे। त्यानंतर वर्तुळ, वर्तुळ 2, 4, 6 या क्रमांकावर आहे। त्यानंतर वर्तुळ पुन्हा 8व्या क्रमांकावर देखील येणार आहे। या पद्धतीनं एकाड एक असं त्रिकोण आणि वर्तुळ या पद्धतीनं हा आकृतीबंध AB या पॅटर्न प्रमाणे दिलेला दिसतो। आता त्यांनी विचारलेले आहे की 3री आकृती त्रिकोण आहे, 6वी आकृती मग काय असणार आहे? गोल असणार आहे। 8वी आकृती गोल असणार आहे। 11वी त्रिकोण, 15वी त्रिकोण आणि 20वी गोल, 25वी त्रिकोण असेल। म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की एकाड एक आहे त्रिकोणानंतर गोल येणार आहे। विषम संख्येमध्ये त्रिकोण आणि समसंख्येमध्ये गोल अशा पद्धतीनं हा आकृतीबंध आहे। खालील कोष्टकातील आकृती क्रमामध्ये पुढे येणारी आकृती काढा व गोट्यांची संख्या लिहा। अशा पद्धतीनं आपणास हा कोष्टक सोडवायचा आहे। त्याचं नीट निरीक्षण करा। यामध्ये आकृतीचा क्रम दिलेला आहे, क्रमाने 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीनं। त्यानंतर त्यांनी गोट्यांची मांडणी केली आहे। मांडणी केलेल्या त्या गोट्या किती आहेत ते खालच्या कॉलममध्ये त्यांनी गोट्यांची संख्या, यामध्ये त्या गोट्यांची संख्या तिथे त्यांनी दिलेली आहे। पहिल्या आकृतीचा क्रम 1, गोट्यांची मांडणी केली आहे, त्यात एकच गोटी आहे म्हणून गोट्यांच्या संख्यांमध्ये 1 लिहिलं आहे। त्यानंतर पहा 2, तिथे त्यांनी 3 गोट्या मांडल्या आहेत। त्या कशा पद्धतीनं मांडल्या आहेत ते पहा आणि त्याखाली त्यांनी गोट्यांची संख्या 3 लिहिलेली आहे। यानंतर 3री आकृती, यामध्ये मात्र त्यांनी 5 गोट्या मांडलेल्या आहेत। मग आता खाली जो चौकट आहे तिथे आपल्याला 5 अंक लिहावा लागेल। त्यानंतर आता या तिन्हीचं तुम्ही निरीक्षण केलं तर 1 नंतर 2 गोट्या न घेता त्यांनी 3 घेतलेले आहेत। 3 नंतर 4 न घेता 5 गोट्या घेतलेल्या आहेत। म्हणजे 2ने हा क्रम वाढत गेलेला आहे। या पद्धतीनं आपणास पुढील कोष्टक सोडवायचे आहे। आकृती क्रमांक 4चे निरीक्षण करा। यामध्ये किती गोट्या दिलेल्या आहेत? आपणास 7 गोट्या दिलेल्या आहेत। मग खाली गोट्यांची संख्या 7 लिहायची आहे। आता त्यानंतर पुन्हा बघा आकृती क्रमांक 5। यामध्ये आता काय करायचं आहे की आपण पाहिलं आकृतीचा हा क्रम किंवा गोट्यांची मांडणी 2ने वाढत जाते। मग 7 नंतर 2ने वाढून 9 गोट्या येतील। मग पुढील पद्धतीनं गोट्यांची मांडणी करायची आहे आणि गोट्यांची संख्या 9 आपणास लिहायची आहे। त्यानंतर आकृतीचा क्रम 6, आकृतीचा क्रम 6 यामध्ये 9 नंतर आपणास 11 गोट्या घ्याव्या लागतील। या 11 गोट्यांची मांडणी पुढील पद्धतीने करता येईल आणि त्याखाली गोट्यांची संख्या लिहिता येईल। अशा पद्धतीनं हे कोष्टक आपण पूर्ण केले।
खाली त्यांनी विचारले आहे की तिसऱ्या आकृतीमध्ये किती गोट्या आहेत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण 5 गोट्या आहेत. तर चौथ्या आकृतीमध्ये किती गोट्या असणार आहेत? 7 गोट्या असणारे आहेत. सातव्या आकृतीमध्ये एकूण किती गोट्या असतील हे चित्र न काढता आपणास ओळखायचे आहे. तर 6व्या क्रमांकाला 11 गोट्या असणार आहेत, त्यामुळे 7व्या क्रमांकाची जी आकृती आहे त्यामध्ये 13 गोट्या असतील. हे आपण चित्र न काढता देखील पटकन सांगू शकतो. 10व्या आकृतीमध्ये किती गोट्या असतील हे आपणास शोधायचे आहे. 10व्या आकृतीमध्ये आपणास किती गोट्या असतील हे आता तुम्ही विचार करा बरं. 7व्या आकृतीला जर 13 असतील तर 8व्याला किती होणार आहेत? 15 होणार आहेत. 9व्याला किती होणार आहेत? 17 आणि 10व्याला किती होणार आहेत? 19 गोट्या होणार आहेत. या पद्धतीनं आपण हे कोष्टक पूर्ण केले. आता यानंतर बघा, इथे काही संवाद दिलेला आहे आणि कॅलेंडरचे एक पान इथे तुम्हाला दिसत आहे. टोनी काय म्हणतोय? अरे बघा, मला या दिनदर्शिकेत काय सापडलं? इथे तर वेगळाच आकृतिबंध आहे. जर आडव्या रांगेतल्या या 3 संख्यांची बेरीज केली तर उत्तर 27 आणि उभ्या रांगेतल्या 3 संख्यांची बेरीजही 27च येते. बघा बरं, इथं गंमत आहे बरं का. आता सलमानं या दिनदर्शिकेचं आणखी निरीक्षण केले आणि तिला निरीक्षण केल्यावरती डावीकडच्या चौकटीमध्ये गंमत आढळून आली आहे. ती काय म्हणते की डावीकडच्या चौकटीतल्या 3 ओळीतल्या 3 संख्या पहा. तिथं ओळी किती आहे? 3 आणि त्यातल्या 3 संख्या म्हणजे कोणत्या पाहायच्यात? मधली आडवी ओळ म्हणजे 19, 20 आणि 21 यांची बेरीज किती झाली? 60. तसेच मधली उभी म्हणजे 13, 20 आणि 27 यांची देखील बेरीज 60च झाली. आणि जर मधली उभी आणि आडवी यांची 60 होती, मग तिरपं आपण पुन्हा त्याची बेरीज केली म्हणजेच 26, 20 आणि 14 यांची देखील बेरीज 60 होती. त्यानंतर 12, 20 आणि 28 यांची देखील बेरीज काय होतीये? 60च होतीये. म्हणजे या सगळ्यांची बेरीज एक समान होतीये. मधली आडवी, मधलं उभं आणि दोन्हीकडचे तिरके या सर्वांची बेरीज किती होतीये? इथे 60 होतीये. अशा पद्धतीनं निरीक्षण करून तुम्हासुद्धा सर्वांना अशा पद्धतीनं या गमती शोधून काढता येतील. आणि तुमचा आजचा हा अभ्यास आहे की तुम्ही असं दिनदर्शिकेचं निरीक्षण करा आणि या पद्धतीनं आणखीन काही अशा गमती आहेत का, असा काही आकृतिबंध आहे का, तो तुम्ही शोधायचा आहे आणि वहीमध्ये लिहून काढायचं आहे. यानंतर पहा, खाली दाखवलेल्या फरशांच्या जुळणीतील आकृतिबंधांचं तुम्हास निरीक्षण करण्यास सांगितलं आहे. येथे फरशांची जुळणी विशिष्ट प्रकारे केली आहे. 2 फरशांमध्ये मोकळी जागा नाही किंवा जमिनीचा भाग उघडासुद्धा राहिलेला दिसून येत नाही. आता हे प्रथमतः लक्षात घ्या की इथे कुठलाही जमिनीचा भाग आपल्याला दिसून येत नाही. अशा पद्धतीनं हा फरशांचा आकृतिबंध आपणास इथे दिसतो. त्यानंतर पहा, एकाच प्रकारच्या फरशांचा उपयोग करून तयार झालेल्या आकृतिबंधांचं निरीक्षण करण्यास सांगितले आणि याच फरशा वापरून आणखीन आकृतिबंध तयार करता येतो का ते पाहायचे. त्यांनी हिरव्या कलरची जी फरशी दिलेली आहे त्या फरशीचा आकृतिबंध बघा पुढील प्रमाणे आहे आणि त्यानंतर नारंगी कलरची फरशी दिली आहे, त्याचाही आकृतिबंध हा वेगळ्या प्रकारे केला आहे. अशाच प्रकारे आपणासही काही आकृतिबंध तयार करायचे आहेत आणि त्यांची जुळणी करायची आहे. आपणही हा आकृतिबंध बघा अशा प्रकारे तयार केलेला आहे फरशांची जुळणी करून. अशा पद्धतीनं आपण आपल्या कल्पकतेने अनेक आकृतिबंध तयार करू शकतो. यानंतर पहा, खालील चित्रातील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या फरशीचा उपयोग केला आहे लक्षात घ्या व जोड्या लावा. आता 4 आकृत्या 4 फरशा दिलेल्या आहेत आणि त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. पहिल्या क्रमांकाची आकृती बघा षटकोनी आहे. मग या जुळणारा आकृतिबंध कोणता? खाली सगळ्यात खाली आहे बघा तो षटकोन, तो त्याला जुळवायचा आहे. त्यानंतर 2 क्रमांक पंख्याच्या पात्याप्रमाणे आहे, त्यासाठी या 2 क्रमांक ही मधली आकृती त्याला योग्य आहे ती त्याला जुळवली. त्यानंतर तिसरी आकृती पहा, यामध्ये त्रिकोण आहेत, त्यासाठी या क्रमांकाची ही आकृती बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे उभे त्रिकोण आहेत, त्यासाठी 1 क्रमांकाची आकृती. अशा पद्धतीनं आपण या आकृत्या लक्षात घेऊन याच्या जोड्या लावल्या आहेत.